तुम्ही कधी कोळशावरती लिंबू टाकून बघितलं आहे का? त्याचबरोबर अगदी 0 नंबरच्या सुईमध्ये दोऱ्या घालण्याची एवढी जबरदस्त अशी निंजा टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रिझल्ट तुम्ही बघू शकता. पण सविस्तररित्या आपण समोर बघणार आहोत. जर आपले अनवॉन्टेड हेअर्स तुम्हाला काढायचे असेल तर घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने केस सुद्धा काढू शकता. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी इकडे ना पॅन घेतलेला आहे, तडका पॅन. त्यामध्ये मीठ घातलेलं आहे 2 चमचे पाणी. त्यानंतर त्याच्यात दुप्पट आपल्याला घ्यायची आहे साखर. 2 चमचे पाण्यासाठी 3 चमचे ते 4 चमचे साखर घ्यायची आहे, समजा दुप्पट. आणि पाणी आपल्याला जास्त घ्यायचं नाही. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी अगदी हळद. जास्त हळद टाकायची नाही, अगदी थोडीशी टाकायची आहे. नंतर एकदम मंद आच करायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला समजा याचा एकदम घट्टसर असा पाक तयार करायचा आहे. ज्या पद्धतीने आपण बाहेरून मार्केटमधनं जे आहे वॅक्स विकत आणतो, तर अगदी तेवढं घट्टसर नाही पाहिजे आपल्याला. मी समोर तुम्हाला कन्सिस्टन्सी सांगणार आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण पार्लरमध्ये जातो व्हॅक्सिन वगैरे करण्यासाठी, तर भरपूर पैसे द्यावे लागतात. सो तेव्हा तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा. थोडंसं आपल्याला यामध्ये जे आहे लिंबूचा रस थोडासा टाकायचा, जेणेकरून नंतर हे जेव्हा होईल तेव्हा साखर पुन्हा तयार व्हायला नको म्हणून, किंवा ते एकदम क्रिस्टल व्हायला नको म्हणून. त्यानंतर आता हे मिक्स करायचंय. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत हे मंद आचेवरतीच अशा पद्धतीने हलवत राहायचंय. जशी जशी साखर विरघळेल तसा तसा तुम्हाला हा पाक घट्ट वाटेल. आता जेव्हा आपण व्हॅक्स करतो ना, तर व्हॅक्स बरोबर आपली जी काही टॅनिंग आहे ती रिमूव्ह होण्यासाठी आपण यामध्ये हळद टाकलेली आहे. त्यामुळे हळद आवर्जून नक्की टाका. आणि बाहेरून वॅक्स विकत आणण्याच्या ऐवजी तुम्ही घरी अशा पद्धतीने नक्की करू शकता. साखरऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. आणि पार्लरमध्ये जे तुम्ही एक्स्ट्रा पैसे देता वॅक्स करण्यासाठी ते करायची सुद्धा गरज नाही. पण एक वेळ जर पार्लरला जायचा टाइम भेटला नाही आणि पटकनचं तुम्हाला हेअर रिमूव्ह करायचे असेल, तर अशा वेळेस तुम्ही हे नक्की करू शकता. आणि जसं बाहेरील वॅक्स असतं की जे आपल्याला ना अगदी खूप घट्टसर होतं जेव्हा आपण ते आणतो आणि आपल्याला ते पुन्हा पुन्हा गरम करावं लागतं किंवा मग वॅक्स हिटर घ्यावं लागतं, तसं हे काहीच होणार नाही. आपल्याला एवढं घट्ट करायचं नाही आहे. आणि तुम्हाला जेव्हा हे वॅक्स करायचं तेव्हा तुम्ही फ्रेश असं बनवू शकता. कसले साईड इफेक्ट किंवा काहीच होणार नाही आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता, जर व्यवस्थित तुम्ही चमच्यामध्ये घेतलं ना, तर तुम्हाला हे घट्टसर जाणवेल. पण आपण यामध्ये लिंबूचा रस टाकलेला आहे, त्यामुळे याचं क्रिस्टलायझेशन होणार नाही किंवा हा जसा जसा थंड होणार ना तसं थोडासा घट्ट सुद्धा होणार. सो आता जेव्हाही तुम्ही वॅक्स करत आहात, अनवॉन्टेड हेअर्स अंडर आर्मचे असतील किंवा वॅक्सिंग करायचं असेल, पायावरचे केस काढायचे असेल, हातावरचे केस काढायचे असेल, तर सगळ्यात पहिले आपल्याला चटका लागणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. आणि एकदम थोडंसं अगदी असं चमच्यावरती किंवा मग स्पॅच्युलावरती घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याला थंड करायचं आणि नंतर अशा पद्धतीने काढायचं. काढण्यासाठी तुम्ही जुनी जर तुमच्याकडे जीन्स असेल तर ती कापून त्याचे जे आहेत अगदी चौकोनी आकारात किंवा आयताकृती आकारात तुम्ही त्याचे छोटे छोटे पीसेस करू शकता. तसं ते कापडाचं केलं तरी चालेल किंवा असे छोटे छोटे करू शकता. एखादं जुनं टी शर्ट वगैरे असेल जाडसर, त्याने करू शकता. किंवा मग ज्या कापडी पिशव्या असतात त्याचंही तुम्ही वॅक्स स्ट्रीप घरच्या घरी तयार करू शकता. कसल्याही प्रकारच्या वॅक्स स्ट्रीप तुम्ही घरी करू शकता किंवा मग तुम्ही विकत आणलं तरीही चालेल. बघा, मी तुम्हाला 2-3 प्रकारचे इकडे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही काहीही घेऊ शकता. आणि असंही आपल्याकडे जुने कपडे किंवा जुने जीन्स असतात, सो त्याचा वापर तुम्ही करू शकता. खूप व्यवस्थित तिथे यावरती स्टिक होतं. अनवॉन्टेड हेअर जे आहे ते पूर्ण रिमूव्ह होतात. फक्त व्यवस्थित हे झाल्यानंतर हात धुवून घ्यायचे आणि नंतर त्यावरती अलोवेरा जेल किंवा गुलाब जेल लावायचं, जेणेकरून जर तुमची फार सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्हाला त्रास होणार नाही आणि छोटे छोटे जे आहे असे स्पॅचेस वगैरे काहीच दिसणार नाही. चला नंतरची टिप बघूयात. आता मी ना एक सुई दोऱ्याची तुमच्यासोबत ट्रिक शेअर केली होती काही दिवसांपूर्वी, पण त्यावरती बऱ्याच कमेंट आल्या की ती मोठी सुई आहे, मोठी सुईमध्ये तर इझिली आपण दोरा घालू शकतो, पण छोट्या सुईचं काय? मग त्यासाठी तुम्हाला असं औषधांचं पॉकेट घ्यायचंय. बघा, एकदम अगदी आपण जसं त्याला मोल्ड करू तशा पद्धतीने ते मोल्ड होतं. असंच ह्या अशा एकदम नरम होतं. बघा, एकदम नरम असतं हे टॅबलेटचं पॉकेट किंवा कॅप्सूल, तुम्ही काही म्हणू शकता. मेडिसिनचं पॉकेट घ्यायचंय, पण हेच वाला घ्यायचं आहे. बिलकुल त्याला अगदी छोटे छोटे पॉकेट असलेले किंवा रफ असलेले मेडिसिनचे पॉकेट किंवा रॅपर तुम्हाला घ्यायचे नाहीये. जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे तेच घ्यायचे, कारण ते आपण जसं म्हणालं तसं त्याला शेप देऊ शकतो. बघा, आपण फोल्ड केलं की इझिली फोल्ड होतंय, पण बाकीचे मेडिसिनचे जे काही रॅप आहेत ते बिलकुल अशा पद्धतीने फोल्ड होत नाही. आता त्याला त्रिकोणी आकारात आपल्याला फोल्ड करून घ्यायचं. त्यामध्ये ना अगदी गोळी होती म्हणून मी ती काढून घेतली. आणि दोरा बघा मी कुठे घालत आहे. दोरा अशा पद्धतीने मधोमध घालायचा आहे. मी तुम्हाला दिसावं म्हणून मुद्दामच आहे ते ब्लॅक कलरचा दोरा घेतलाय आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी यामध्ये घातले. अगदी थोडंसं टोक आपल्याला बाहेर ठेवायचं. आता बघा,
आजी असेल, आपल्या घरातले सगळे असेल त्यांना दिसत नसेल, पण त्यांना ह्या जे काही आपले मेडिसिन आहे त्याचं रॅपरचं टोक तर दिसेल नाही का? मग ते टोक अशा पद्धतीने घालायचं. ऑलरेडी थोडा दोरा आपला बाहेर असतो. तो दोरा बघा मी एकदम जवळून तुम्हाला दाखवते. बघा कशा पद्धतीने बाहेर गेलाय. आपल्याला दोऱ्यावरती फोकस नाही करायचा. आपल्याला फोकस करायचा आहे त्या मेडिसिनच्या रॅपरवरती, त्या टोकावरती. ते पांढरट किंवा ग्रे कलरचं असतं, इझिली दिसतं आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या सुईमधून दोरा बाहेर काढायचा आहे. 0 नंबरची सुई आहे, इझिली दोरा बाहेर निघतो. ही ट्रिक आवडली असेल मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. चला, आज मी तुमच्यासोबत एक कोळशाचा हॅक शेअर करणार आहे. तुम्हाला कोळसा घ्यायचा आहे. एकतर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून कोळशाची पावडर करून घेऊ शकता किंवा मग खलबत्त्याचा वापर करू शकता. जाडसर, बारीक कशाही प्रकारची पावडर तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही करू शकता. असं काहीच नाहीये त्याला. फक्त एकदम ही जाडसर आपल्याला ठेवायचं नाही. थोडीशी जाडसर बारीक असली तर कसं आपल्याला त्याचा खूप छान पद्धतीने उपयोग होईल. चला, आता आपण इकडे पावडर अगदी करून घेतली ना, जास्त जाड आहे ना जास्त बारीक आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला लिंबू टाकायचा आहे. लिंबू कितपत टाकायचा आहे तर अर्धा ते 1 लिंबू, किंवा तुम्ही कोळशाची किती पावडर करत आहात त्या हिशोबाने करायचं आहे. हवं तर तुम्ही कोळशाची पावडर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता. जेव्हाही तुमच्याकडे तुम्हाला याचा वापर मी कशासाठी करणार आहे सांगणार आहे ते करायचं असेल तर पटकनचं लिंबू घ्यायचं, त्यामध्ये पिळायचं. अशा पद्धतीने तुम्हाला ते मिक्स करायचं आहे आणि नंतर त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे डिशवॉश लिक्विड. डिशवॉश लिक्विड तुम्ही वापरत नसाल, साबणचा वापर करत असाल तर ग्रेट करून साबण यामध्ये टाका किंवा मग निरमाचा वापर तुम्ही करू शकता. आणि अशा पद्धतीने हे मिक्स करायची अशी पेस्ट बघा याची तयार झाली पाहिजे. बस, बाकी काहीच करायचं नाही. आपले जे अल्युमिनियम स्टीलवरती काळे निळसर डाग झालेले असतात ते काढण्यासाठी एकदम जबरदस्त असा हॅक आहे. तुम्ही तुमच्या भांडे जर डीप क्लीनसाठी काढले असाल, सगळं किचन साफ करायचं असेल तर कोळशाचा वापर नक्की करा. अशा पद्धतीने जर स्टीलवरती काळे निळसर डाग झाले असेल किंवा स्टील हे बऱ्याच आपल्या क्षारयुक्त पाण्यामुळे काळपट होतं, अल्युमिनियम काळपट होतं, एवढं जबरदस्त पद्धतीने हे निघतं. तुम्हाला बिलकुल अगदी हार्ड स्क्रब घ्यायची गरज नाही की काहीच नाही. मी एकदम हलक्या हाताने घासत आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला आता मी हे रिझल्ट सुद्धा दाखवते. एकदम जबरदस्त रिझल्ट याचा येतो. घरातील सगळ्या प्रकारची भांडी याने साफ होतात. आणि जर तुम्हाला तांब पितळीची भांडी साफ करायची असेल तर त्यामध्ये मात्र तुम्हाला थोडेसे 1 ते 2 इन्ग्रेडियंट नक्की टाकावे लागतील. ते कोणते तर मी तुम्हाला नक्की ते कधीतरी सांगेल. रिझल्ट बघू शकता किती छान पद्धतीने स्वच्छ झालेले आहे. पुढची बाजू बघू शकता, अगदी पिवळसर दिसत आहे. बऱ्याचदा जे आहे मेड असेल तर त्या एवढं व्यवस्थित घासत नाही. त्यामुळे आपण अशा पद्धतीने जर आपल्या भांड्यांची डीप क्लीन केली तर ती खूप छान पद्धतीने आपली भांडे स्वच्छ होतात. काळसर, निळसर डाग जे आहे ते पूर्ण जातात. काळपट थर जो साचलेला असतो भांड्यांचा तो पूर्ण जातो. तुम्हाला या सगळ्या टिप कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर प्लीज लाईक करा, फॉलो करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.